वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काका, आम्हा महाराष्ट्रीयन माणसांचा प्राण, स्वाभिमान, मौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि विज्ञानाच्या माध्यमातून मला श्रवण करणारे तुम्ही सज्जन श्रोते, सज्जन हो, गीतेनं 5 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वागयज्ञ आणि ज्ञानयज्ञ. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या या श्रेष्ठ ज्ञानयज्ञात विजयादशमीच्या औचित्यावर मानाच्या काही आहुती टाकण्याचा सुयोग माझ्या वाट्याला येतो आहे. याचा मला विशेष आनंद आहे. कवी घेवारे सरांच्या सोबत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर हनुमंत भोपाळे सरांचा संवाद झाला आणि ज्ञानशक्ती या विषयावर आपण काही बोलावे असा प्रेमाग्रह केला गेला. या अनुषंगाने शक्तीच्या उत्सवात माझ्या वाणीला ज्ञान अथवा ज्ञानशक्तीचा स्पर्श घडावा हे नियतीचे नियोजन गृहीत धरून मी आपणासमोर आहे. आज ज्यावरती मला काही बोलायचे आहे त्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ज्या माध्यमाचा आधार घेऊन मी आपणाशी संवाद करणार आहे त्यावरची वेळ मर्यादा या विषयाच्या दृष्टीने अगदीच तुटपुंजी. केवळ ज्ञान शब्दही अथांग समुद्रासारखा. कुठून सुरुवात करावी हा माझ्यासमोर प्रश्नच. ज्ञान या शब्दाचा अर्थ कळला तर चर अचर जगत कळेल, ब्रह्मांडाची उकल होईल, जीवनाचा उद्देश समजून येईल, लौकिक नात्यांचा अर्थ कळेल आणि ब्रह्मांडाशीच नव्हे तर प्रत्यक्ष परमात्म्याशी असलेल्या आमच्या नात्याची उकल होईल. एवढा मोठा हा शब्द ज्ञान. ज्ञान म्हणजे MA, MCOM, MSc, MPharm, MD, MPhil, PhD नव्हे, या पदव्या आहेत. आम्ही आमच्या आयुष्यात कागदांवरती दिलेल्या परीक्षांच्या यांना संपूर्ण ज्ञान कसं म्हणायचं? आणि म्हटलंच तर जगातले सगळेच अज्ञानी, फक्त अज्ञानाचे विषय वेगवेगळे. एका विषयात ज्ञान मिळवलेलं, बाकीच्या सगळ्या विषयांचे अज्ञान. अहो, उच्च शिक्षित म्हणवणारा मी माझ्या विषयात ज्ञानी म्हटला तरी निरक्षर असणाऱ्या माझ्या आईच्या हातून स्वयंपाक करताना भाजीत बरोबर नेमकं मीठ किती टाकायचं या विषयात अज्ञानीच. या पदव्या अगदी अशाच, या पदव्यांचं अगदी असंच. यामुळं व्यवहार साधेल, पोट भरण्याची सोय होईल, पण केवळ पोट भरणं म्हणजे जसं जगणं नाही तसं या कागदी परीक्षांमधून मिळवलेल्या पदव्या म्हणजे ज्ञान नव्हे. पेक्षा आयुष्याच्या जगण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाधानाची पदवी प्राप्त करण्यासाठी जो शब्द आवश्यक आहे तो आहे ज्ञान. मी इथे समाधानाची पदवी म्हटलंय, सुखाची नाही. कारण सुख तिथं दुःख आलंच, पण समाधानाची समाधी काही वेगळी आहे जिथे संबंध येतो ज्ञानाचा. मग ज्ञान म्हणजे काय हा प्रश्न साहजिकच पडतो. ज्ञान म्हणजे औपचारिक माहितीच्या पलीकडे असलेल्या शहाणपणाशी संबंध. ज्ञान म्हणजे अवतीभोवतीच्या सुखदुःखांची ओळख व त्याची कारणमीमांसा. ज्ञान म्हणजे पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत जगताना आलेल्या धोक्याच्या वळणावरती सावधान होण्याची विवेक शक्ती. अंधारातून वाट शोधताना सहाय्यासाठी येणारा प्रकाश किरण म्हणजे ज्ञान. साध्या भाषेत प्रत्येक बाबतीतले योग्य अयोग्य, बरे वाईट ठरवून शुद्ध आचरणास प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे ज्ञान. आत्मोद्धारासाठी उगवलेली विवेक विचारांची पहाट म्हणजे ज्ञान. भौतिक यापेक्षा आध्यात्मिक उन्नतीचा विचार म्हणजे ज्ञान. मनाची मलिनता नाहीशी करणारी शक्ती म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे शब्द नव्हे, केवळ पुस्तकी पांडित्य म्हणजे ज्ञान नव्हे. अंतर्मनातील विचारांना अनुभूतीच्या स्पर्शानं समजून घेणं म्हणजे ज्ञान.
अवतीभवतीच्या घटनांचे साध प्रतिसाद ज्याच्या मनात उमटतात, ज्यावर जो बोलण्यापेक्षा कृती करतो, त्या संवेदना अनुभवतो, त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखानं कळवळतो, इतरांच्या सुखानं मोहरतो, कुणाच्या तरी दुःख तिमिरात जो दिवा बनतो, त्याला काहीसं ज्ञान कळलं म्हणूया. शिवाय मी कोण आहे, माझ्या जगण्याचा उद्देश काय, यासाठी मला नेमकं काय करणं आहे, याची उमज म्हणजे ज्ञान. हे कळणं म्हणजे ज्ञान. गहन विषय ज्ञान. संतांनी या विषयाबाबत अजून सूक्ष्म दृष्टीनं सांगितलं. ज्ञानदेव म्हणतात, ज्यात स्वतःला शांती मिळते त्याला ज्ञान म्हणतात. ज्यात मनुष्य शांतीला उपलब्ध होतो त्याला ज्ञान म्हणावं. जिथे कामना संपतात, अपेक्षा निघून जातात, मोक्षाचीच काय पण देवाचीही इच्छा राहत नाही, अशा स्थितीला ज्ञान म्हणतात. अंतःकरण तृप्त होणं, बुद्धी हृदयात जाऊन विश्रांती घेऊ लागणं, अशी अवस्था म्हणजे ज्ञान. द्वैत संपणं, अद्वैत प्रकट होणं म्हणजे ज्ञान. मनाची परिपूर्ण अवस्था म्हणजे ज्ञान. जया माझी अचुंबित शांती असे, मनाची शांत अवस्था म्हणजे ज्ञान. हे ज्ञान ईश्वराचं म्हणणं आहे. हे ज्ञान कुणाला प्राप्त होतं तर म्हणाले, जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो कशाची इच्छा मनात येऊ देत नाही, मानसिक दृष्ट्या जो आकांक्षांच्या पलीकडे गेलेला असतो, प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीराकडून घडलेली कर्मे जो स्वतःवर ओढवून घेत नाही. गोरोबा काकांच्या शब्दात सांगायचे तर न लिंपेची कर्मी अशी ज्याची अवस्था असते त्याला ज्ञान प्राप्त होतं. पुन्हा ज्ञानदेवांच्या शब्दात, दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशात घरातले सारे व्यवहार चालतात, पण स्वतः दिवा मात्र त्यापासून पूर्णतः अलिप्त असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाकडून कर्म होतात, तरी ते त्या कर्मबंधनापासून अलिप्त असतात. ते ज्ञानी. किंवा तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपात्र. म्हणजे कमळाचे पान जसे पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाही, तसा जो व्यक्ती सर्व कर्म करतो पण त्यांच्या कर्मबंधनात अडकत नाही, त्याला ज्ञान प्राप्त होते. अलौकिक ज्ञानाबद्दल बोलतोय, किती सुंदर लिहितात बघा. जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला, तयाचेची गिवसीत ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ज्याच्या इच्छा आकांक्षा संपल्या, जो कर्मबंधनाच्या पलीकडे पोचला, जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावला, ज्यामध्ये निर्भेळ शांती वास करते, त्याला ज्ञान स्वतः शोधत येते. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झालं म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो आणि आत्मबोधाचा प्रकाश निर्माण होतो. म्हणजेच तर ज्ञानप्राप्ती होते. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. पूर्ण ज्ञान प्राप्त होताच शांती प्राप्त होते, किंवा शांतीला प्राप्त होताच ज्ञान प्राप्ती होते. दोन्ही एकच. या उलट अज्ञान म्हणजे काय तर मौली ज्ञानदेव म्हणाले, हे चोख हे मैळ ऐसे नेनोनिया बाळ, देखे ते केवळ मुखीची घाली. हे चांगले आहे की मलिन आहे मळलेले आहे, खाण्याचे आहे की नाही हे कळत नसताना एखादे बाळ जसे दिसेल ते तोंडात घालते, तैसे पाप पुण्याचे खिचटे, करोनी खाता बुद्धी चेष्टे, कडू मधुर न वाटे, ऐसी जे दशा तिये नाम अज्ञान.
त्या लहान मुलाप्रमाणे पाप पुण्याची, योग्य अयोग्याची, बऱ्या वाईटाची खिचडी करून खाणारा एखादा माणूस, ज्याच्या बुद्धीला, विचाराला चांगलं वाईट कळत नाही, अशी अविचाराची स्थिती म्हणजे अज्ञान. आणि हेच नेमकेपणानं कळणं म्हणजे ज्ञान. गीतेनं ज्ञानाचेही 3 प्रकार केले: सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तामस ज्ञान. मी या विषयाच्या खोलीत किमान आज तरी जाणार नाही, किंवा परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान अशा तांत्रिक क्लिष्टतेमध्येही शिरणार नाही. पण श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात ज्ञानाची काही लक्षणं सांगितली आहेत मंडळी. अमानित्व, मदंभित्व, महिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रहः, इंद्रियार्थेषु वैराग्य, मनहंकार एव च, जन्म मृत्यु जरा व्याधि, दुःख दोषानुदर्शनम, आसक्तिरणभिष्वंग, पुत्रदारगृहादिषु, नित्यं च समचित्तत्व, मिष्टानिष्टोपपत्तिषु, मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी, विविक्तदेशसेवित्व, मरतिर्जन संसदी. ज्ञानी व्यक्ती कसा असतो? ज्ञान ही अवस्था नेमकी कशी? तर म्हणाले, एक अमानित्वम, मानीपणा नसणे, मानाची आवड नसणे, मान अपमानाच्या पलीकडे जाणे म्हणजे ज्ञान. ज्ञानी मानाची अपेक्षा करणारा नसेल. अदंभित्वम, अदांभिकता असणे म्हणजेच दांभिकपणा नसणे म्हणजे ज्ञान. ज्ञानी दांभिक नसेल. अहिंसा, त्याची वृत्ती हिंसक नसेल. ज्ञानी केवळ कायेनं नव्हे तर वाचेनं आणि मनानंही हिंसा करणार नाही. कायिक, वाचिक, मानसिक अहिंसक वृत्ती म्हणजे ज्ञान. ज्ञानेश्वरीनं अहिंसा हा विषय तर फार सुरेख आणि विस्तारानं सांगितलाय मंडळी. ज्ञानी अहिंसक असेल. क्षांतीही, क्षमाशीलता म्हणजे ज्ञान. सहिष्णुता म्हणजे ज्ञान. सर्व प्रकारची सहनशीलता म्हणजे ज्ञान. ज्ञानी क्षमाशील, सहिष्णू, सहनशील असेल. आर्जवम, सरलता म्हणजे ज्ञान. सरळपणा असणे हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानी हा वृत्तीनं वाकडा असणार नाही. आचार्य उपासनम, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. त्यामुळे ज्ञानी गुरु मार्गदर्शन हृदयपूर्वक स्वीकारणारा असेल. गुरुसेवेसाठी तत्पर असणारा असेल. ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेत या आणि इतर अध्यायातही गुरुसेवा या विषयानं खूप वर्णन केलंय मंडळी. गुरुविना ज्ञान नाही. शौचम, ज्ञान शुचित, शुचिता पूर्ण असेल, ते शुद्ध असेल, पवित्र असेल. सर्व दृष्टीनं शुद्ध आणि पवित्र असलेला व्यक्ती ज्ञानी म्हणता येईल. स्थैर्यम, स्थिरता येणं, मनाची अस्थिरता संपणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आत्मविनिग्रह, अंतःकरणाचा, मनाचा निग्रह करता येणं म्हणजे ज्ञान होणं. आत्मसंयमन, मनावर नियंत्रण करता येणं ज्याला जमलं तो ज्ञानी. इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रियांच्या बाबतीत वैराग्य येणं म्हणजे ज्ञान. इंद्रियांची कामना संपणं म्हणजे ज्ञान. इंद्रियांमध्ये विषय वैराग्य प्रकट होणं म्हणजे ज्ञान उत्पन्न होणं. संत गोरोबा काकांच्या सोप्या भाषेत सर्वार्थानं श्रवण, नयन, जिव्हा शुद्ध होणं म्हणजे ज्ञानच. अनहंकार, अहंकार पूर्णतः संपूर्ण जाणं म्हणजे ज्ञान. निरहंकार वृत्ती होणं म्हणजे ज्ञान. खरा ज्ञानी
अहंकार शून्य असेल, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण, व्याधी रोग, यामध्ये असलेल्या दुःखांचं, यामध्ये असलेल्या दोषांचं दर्शन घडणं म्हणजे ज्ञान. या दुःखाचा, त्यातल्या दोषांचा ज्ञानी व्यक्ती पुन्हा पुन्हा विचार करतो. माऊलींच्या भाषेत या विषयाचे पूर्वीच काही नियोजन करणं म्हणजे ज्ञान. आसक्ती ही आसक्ती रहित अवस्था म्हणजे ज्ञान. देहाविषयीची किंवा कोणत्याही प्रकारची आसक्ती जाणं म्हणजे ज्ञान. ज्ञानी अनासक्त असेल, त्याची आसक्ती संपलेली असेल. अनभिष्वंग पुत्रदारा ग्रहादिषु, स्त्री पुत्र घर इत्यादी विषयाची अलोलुपता म्हणजे ज्ञान. म्हणजे सोडून देणं असंही नाही, यांना दिलं सोडून असंही नाही, पण त्यात लिप्त होणं असंही नाही म्हणजे ज्ञान. नित्यंच समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तीषु, इष्ट किंवा अनिष्ट प्रकार घडले तरी चित्ताचं समत्व कधीही न ढळू देणं हे ज्ञान प्राप्त झाल्याचं लक्षण आहे. कधी इष्ट घडेल, मनासारखं घडेल, कधी अनिष्ट मनाविरुद्ध घडेल, पण कोणत्याही स्थितीत मनाची अवस्था न ढळणं म्हणजे ज्ञान. सुखदुःखात हर्ष शोक असणार नाही. काहीही झाले तरी ज्याचे अंतःकरण स्थिर तो ज्ञानी. मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी, ईश्वरावरती अनन्य भक्ती असणारा ज्ञानी. अनन्य शब्द फार छान आहे मंडळी. अनन्य म्हणजे अन्य न, तो सोडून दुसरा कुणीही नाही. अनन्य, आज एक उद्या दुसरा असं नव्हे. अनन्य व अव्याभिचारी भक्ती, भक्तीतही व्याभिचार नसणे, अशी भक्ती असणार असतो ज्ञानी. भगवान श्रीकृष्ण सांगतायत, माझी निरंतर भक्ती करणारा अनन्य भक्त, ज्याच्या भक्तीत व्याभिचार नाही तो ज्ञानी होय. भक्तीत व्याभिचार मोठा विषय आहे, विस्तार वाढेल. मी केवळ स्पर्श करून जातो, मनात हेतू ठेवून भक्ती करणं व्याभिचार आहे. कुठल्या अपेक्षेनं आकांक्षेनं भक्ती करणं व्याभिचार आहे. असा व्यक्ती ज्ञानी होऊ शकणार नाही. विविक्त देश सेवित्वम, एकांत आवडणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्याला एकांतात राहणं आवडतं तो ज्ञानी. ज्ञानाचं एक लक्षण हेही म्हणजेच अरती जनसंसदी, जनसमुदायात राहणं ज्याला आवडत नाही, लोकसमूहात राहण्याची ज्याला आवड नाही तो ज्ञानी. एकूण साधारण 18 लक्षणं सांगितली गेली. या लक्षणांचा समुच्चय म्हणजे ज्ञानी व्यक्ती. या सर्व बाबींचा विचार करून गीता कोण ज्ञानी ते ठरविण्यासाठी सहाय्य करते. या श्लोकांवरती मौली ज्ञानोबारायांनी जे भाष्य केलं तेही फार सुंदर आहे. ज्ञानेश्वरीतल्या त्या ओव्या एकदा अवश्य वाचा मंडळी. यातल्या प्रत्येक लक्षणावर काही दिवस बोलावं लागेल. विषय विस्तार वाढेल म्हणून मी बोलणार नाही. ज्ञान हा कधीही न संपणारा विषय आहे. संतांनी या विषयाकडे अधिक सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं, ते त्यांनी अनुभवलं. ज्ञानाचा त्यांना साक्षात्कार झाला. ज्ञान प्राप्तीनं ते कृतकृत्य झाले नव्हे तर ते मूर्तिमंत ज्ञान बनून गेले होते. आम्ही मात्र शब्दांच्या माध्यमातून ज्ञानाची चर्चा करतोय. पण ज्ञान शब्दांचा नव्हे, अनुभवाचा विषय आहे. याशिवाय मी अज्ञानी आहे हेही कळणं महत्वाचं. ज्ञानाच्या दिशेनं पडलेलं ते सर्वात महत्वाचं पाऊल आहे. अनेकांना हेच कळत नाही की आपणाला काही कळत नाही. हे कळणं म्हणजे ज्ञानाच्या दिशेनं प्रवास सुरू होणं आहे. काही शब्दांना, काही ग्रंथांना वाचून
त्यावर बोलणंही ज्ञान नव्हे. उलट त्या ग्रंथांच्या वाचनातून माझा अभ्यास हाच अहंकार बळावतो. इतरांपेक्षा मी वेगळा आहे यातला मी म्हणजे अहंकार. आणि काही ज्ञान प्राप्त झालं तरी हा अहंकार या ज्ञानाच्या पाठीमागे विशेष रूपाने लागतो. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी असं म्हटलेलंच आहे. ज्ञानाचा मनात आभास निर्माण झाला तरी अहंकार चिकटतो. बालक असताना नव्हता, नंतर येतो. बाल्य अवस्थेतल्या निरहंकार वृत्तीतून, त्या स्थितीतून पुढे अहंकाराच्या स्थितीला आलात ना, तर हे निश्चित शक्य आहे की अहंकाराच्या या मनोदशेतून पुन्हा त्या निरहंकाराच्या शुद्ध स्थितीत जाता येतं. फक्त त्यासाठी प्रज्ञा, बोध, जागेपण, जागृतीची अवस्था ती आवश्यक असते. जागृती आवश्यक असते. या जागृतीच्या अवस्थेतून खरा अनुभव, आत्मानुभव मिळतो. हा जागृतीपूर्ण आत्मानुभव म्हणजेच तर ज्ञान. फक्त पांडित्य, फक्त शब्दज्ञान यातून काहीही मिळत नाही. सत्य यापेक्षा काही वेगळं आहे. सत्यानुभूती काही वेगळी आहे. ज्ञान, ज्ञानानुभूती यापेक्षा काही वेगळी आहे. आणि अनुभूती पूर्णता सांगताच येत नसतात. आम्हाला संकेत मिळावा, त्या दिशेनं चालण्यासाठी प्रेरणा मिळावी या शुद्ध सात्विक हेतूनं आमच्या विषयी वाटणाऱ्या कळवळ्यातून वाटेनी चालणाऱ्या मार्गस्थाला एखादा नकाशा दिला जावा, तसं संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून सांगण्याचा, इशारा करण्याचा प्रयत्न केला खरा. पण साधनेच्या मार्गानं आम्हाला स्वतः चालावं लागेल. तेव्हा त्यांची ती अनुभूती आमच्या वाट्याला येईल. त्यांना काय म्हणायचंय ते नेमकेपणानं कळेल. तोवर हे शब्दज्ञान उधारच आहे, ते आमचं नाही. ज्यांना तो अनुभव आला त्यांचं ते ज्ञान. तुका म्हणे ते तुकाच म्हणे. आम्ही अभंगावर बोलतो तेव्हा आमचा तो केवळ अंदाज असतो. की तुकाराम महाराजांना या अभंगात असं असं म्हणायचं असेल बहुधा. केवळ अंदाज. आमची ती अनुभूती नाही, आमचं ते ज्ञान नाही. संतांना झालेल्या ज्ञानाच्या, सत्याच्या अनुभूती फार मोठ्या भव्य दिव्य आणि फार लहान, सूक्ष्मातिसूक्ष्म आहेत. म्हणून तर अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा असं आहे. त्या शब्दात मांडायच्या कशा? ज्ञानानुभूती जशास तशा शब्दात सांगताच येत नसतात. साखर गोड आहे हे ज्यानं ती खाल्ली नाही त्याला म्हणता येईल, होय मी ऐकून आहे गोड आहे, पण ती गोड आहे याची त्याला प्रचिती नाही. गोड गोड म्हणण्यानं ती येणारही नाही. त्यासाठी साखर चाखावीच लागेल, तेव्हा त्यांची ती प्रचिती आपली होईल. अन्यथा ते केवळ शब्दज्ञान, अन्यथा ते केवळ आमचं पाठांतर, पांडित्य. ज्ञान हा पांडित्याचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय आहे. त्यांचं ज्ञान अनुभवाशिवाय, अनुभूतीशिवाय आमचं होणार नाही. मी एक कथा मागे ऐकली होती. आपल्या देशात बंगालमध्ये एक साधू होऊन गेला म्हणतात. त्याचा एक छोटासा आश्रम होता. त्या आश्रमात वेगवेगळे लोक, वेगवेगळे साधक येत असत, राहत असत, ज्ञानार्जन करत असत. एकदा एक तरुण संन्याशी तिथं आला. 15-20 दिवस तिथं राहिला. त्यानं या वृद्ध साधूची प्रवचनं ऐकली. पण त्याला असं वाटलं की या वयोवृद्ध साधूकडं फार काही जास्त ज्ञान नाही. थोडं बहुत जे आहे तेच हा रोज रोज सांगत असतो. त्यामुळे त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा कानावर पडतात. आणि असं वाटून हा युवा संन्याशी या 15-20 दिवसात त्या प्रवचनांना कंटाळला. आणि ते साहजिक होतं. त्यानं विचार केला की हा आश्रम सोडायला हवा. इथे राहून काही उपयोग नाही, इथे काही मला ज्ञान मिळणार नाही. ही जागा, हा आश्रम
माझ्यासाठी नाहीच, नाही उपयोगाचा, जावं लागेल इथून. या गुरुकडून मला काही मिळणार नाही, ज्याची मी आस ठेवून आहे ते इथं भेटणार नाही. हा केवळ त्याच 4 गोष्टी सांगतो, याला कधीपर्यंत ऐकू? त्यानं निश्चय केला, उद्या सकाळी आपण हा आश्रम सोडून जाऊया. आजची रात्र फक्त इथं राहू, बस झालं. पण नेमकं त्या सायंकाळी एक दुसरा संन्याशी त्या आश्रमात आला. आश्रमातले सगळे शिष्य गोळा झाले. त्या रात्री या आलेल्या संन्याशाचं तिथं एक प्रवचन झालं. या संन्याशानं जवळजवळ 2 तास अगदी सुंदर तात्विक चर्चा केली. अनेक सिद्धांत समजावून सांगितले. विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. सर्वांचं शंका समाधान केलं. जो युवा संन्याशी हा आश्रम सोडून जाणार होता, तोही हे प्रवचन ऐकत होता. त्याच्या मनात आलं, वाह क्या बात है, गुरु असावा तर असा. किती खोलवर जाऊन हा विचार करतो, किती प्रगल्भपणे हा या विषयाची मांडणी करतो. काय प्रतिभा आहे याची, काय विचार आहेत, काय दृष्टी आहे या व्यक्तीकडं. वा वा, धन्य धन्य झालो. सकाळी याच्याबरोबरच निघून जाईन. हाच माझा गुरु, माझं शोधकार्य संपलं. ही व्यक्ती गुरु म्हणून माझ्यासाठी योग्य आहे. एक हा या आश्रमातला वृद्ध साधू, जो तेच तेच पुन्हा पुन्हा सांगतोय. हा विचार करत होता बघा. हा विचार करत होता मनात की आज या वृद्ध साधूला सुद्धा संकोच वाटला असेल. या संन्याशाच्या ज्ञानानं त्याचेही डोळे दिपून गेले असतील. त्याला स्वतःला सुद्धा आपल्यातली उणीव जाणवली नसेल का? वृद्ध झालाय, गेलेल्या निरर्थक आयुष्याची खंत वाटली नसेल का? प्रवचन संपलं होतं. प्रवचन करणारा तो संन्याशी थांबला. त्यानं सर्वांकडे पाहिलं. काय प्रभाव पडला होता. तो वृद्ध साधूही डोळे बंद करून तिथंच बसलेला पाहिला. तेव्हा हा त्याच वृद्धास म्हणाला, बाबा, मी जे प्रवचनात बोललो त्याच्याबाबत आपणाला काही बोलायचंय का? माझ्या व्याख्यानाबाबत आपलं काय मत आहे? या वृद्ध साधूनं आपले डोळे उघडले व तो म्हणाला, बेटा, पहिल्यांदा तर मला हेच म्हणायचंय की मी तुला 2 तासापासून ऐकत बसलोय, पण तू तर काही बोलतच नाहीस. तू काही बोललाच नाहीस. हा संन्याशी म्हणाला, मी बोलत नव्हतो तर एवढा वेळ कोण बोलत होतं? वृद्ध साधू म्हणाला, शास्त्र बोलत होते, ग्रंथ बोलत होते, पुस्तकं बोलत होती. तू बोलत नव्हतास. तू एकही वाक्य बोलला नाहीस. त्यामुळे तुझ्या बोलण्यावर मी काय बोलू? या 2 तासाचं तुझ्या स्वतःच्या अनुभूतीतलं काहीही नव्हतं. जे बोलत होतास ते त्या ग्रंथकर्त्यांच्या अनुभूती होत्या. ते त्यांचं ज्ञान, तुझं काय त्यात? प्रवचन केलेला हा संन्याशी निरुत्तर झाला, अंतर्मुख झाला. आणि जो संन्याशी सकाळी हा आश्रम सोडून जाणार होता, त्यानं त्यानंतर तो आश्रम कधीच सोडला नाही. असं ज्ञान जे दुसरीकडून आलं, आम्ही उसनं म्हणून घेतलं, ते आमचं कधीच नाही. करायला गेलो तरी ते आमचं होणार नाही. आम्हाला त्यातला इशारा, ती पाऊल वाट ग्रहित धरून स्वतः मार्गाक्रमण करावं लागेल. आम्हाला स्वतः ते अनुभवावं लागेल. तेव्हा खरी ज्ञानप्राप्ती. तोपर्यंत केवळ वरवरची बडबड, वेगवेगळ्या पुस्तकांना, ग्रंथांना वाचून जे आम्ही गोळा करतोय ते हौदासारखं आहे. साठवून ठेवलेलं त्यातलं पाणी त्या हौदाचं स्वतःचं नाही, ते दुसरीकडून आणलेलं आहे. पण संतांच्या अंतःकरणातलं जलसंजीवन एखाद्या निर्मळ, नितळ, प्रवाहित झऱ्यासारखं आहे मंडळी. त्यातलं पाणी कधीच संपत नाही. ते आतून येत राहतं. त्या ठिकाणचं कितीही घेतलं तरी आतला प्रवाह अखंडित असतो. ते त्यांचं स्वतःच आहे म्हणून. ते खरं सत्य आहे. हा आहे खरा ज्ञानी. केवळ पांडित्य, अनुभव शून्य ज्ञान, केवळ शब्द ज्ञान
हे फक्त कौशल्य आहे, पण अनुभूती संपन्न ज्ञान आयुष्यात झालेली क्रांती आहे, ते खरं ज्ञान आहे. अनुभूती संपन्न ज्ञान जीवनातला सर्वांगीण सकारात्मक बदल आहे, एक प्रकारची मुक्ती आहे. आम्ही वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र, गीता, भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे ते आमचं ज्ञान नाही, कारण त्यात आमचा अनुभव नाही. त्यामुळे त्या ऋषींच्या, साधू संतांच्या अंतःकरणातले नेमके भावही आम्हाला कळत नाहीत. आम्ही आमचे अर्थ काढतो. 10 लोक गीता वाचतात तेव्हा 10 वेगवेगळे अर्थ निघतात, हेही आमचं न समजणंच आहे. भगवान श्रीकृष्ण तर अर्जुनाला एका श्लोकाचे हटकून वेगवेगळे 10 अर्थ मनात ठेवून गीता सांगणार नाहीत ना. आम्हाला तसं वाटतं, हे आमचं एक प्रकारचं अज्ञानच. आम्ही आमच्या सोयीनुसार अर्थ लावतो, सोयीनुसार. एक विनोद आठवला मंडळी. सासू म्हणाली, मी मंदिरात जाऊन येते, तोपर्यंत हे पुरण वाटून टाक. सून थोडीशी लहान आणि भोळसर होती, जुन्या काळातली. तिनं सगळ्या गल्लीत वाटी 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 पुरण वाटून टाकलं. घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून शामराव म्हणाले, सगळा स्वयंपाक तयार झालाय, हातपाय तोंड धुवून लगेच ताटावर बसा. तेव्हा एक लहानसा मुलगा म्हणाला, ताटावर कशाला बसायचे, त्यात जेवण वाढलेलं असणार ना, वेगळा पाट टाका की, आमच्या घरी पाट आहेत. साध्या साध्या व्यवहारातही आम्हाला कित्येकदा नेमका अर्थ घेता येत नाही. इथे तर संतांचे शब्द आहेत आणि ज्ञानाचा विषय आहे. आम्ही ग्रंथ वाचतो आणि आमचेच तर्क मांडून अर्थ काढतो, तो केवळ अंदाज. मग अनुभूतीशिवाय ते आमचं ज्ञान कसं होईल? वाचणं सोपं आहे, पण तुम्ही वेगळा अर्थ काढताना तो ग्रंथ स्वतःहून सांगणार नाही की तू वेगळा अर्थ काढतोयस. इथे आवश्यक असतो कुणी समर्थ सद्गुरू, जो आमच्या करंगळीला धरून योग्य मार्गाने घेऊन जाईल, अनुभवाच्या वाटेवरून चालायला भाग पाडील. तेव्हा होईल आम्हाला आमचं ज्ञान. ग्रंथामध्ये वाचलेलं जास्तीत जास्त बुद्धीपर्यंत पोचेल, पण संतांनी सांगितलेल्या शब्दांच्या वाटेनी चालून अनुभवातून उमटलेलं हृदयामध्ये स्थिर होईल. ज्यांची मर्यादा बुद्धीपर्यंतची त्यांना बुद्धिमान म्हणता येईल, विद्वान म्हणता येईल, पण ज्यांच्या अनुभूतीनं हृदयाचं साम्राज्य विकसित केलं, विस्तारित केलं, ते खरे ज्ञानी. त्यांना खरं ज्ञानी म्हणायला हवं. फक्त वाचून ऐकून सगळं समजेल असं वाटत असेल तर ते खोटं आहे. त्या मार्गाने चालावं लागेल. एक तरी ओवी वाचावी असं म्हटलं गेलं नाही, एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलं गेलं. त्या अनुभवण्यातून आमची ज्ञानशक्ती जन्मेल. म्हणून ऐकावं, वाचावं तसं करण्यासाठी फक्त ऐकण्यानं, वाचण्यानं, समजून घेण्यानं काहीही होणार नाही. ते वाचून आम्ही फक्त बोलू लागलो तर प्रवास अपूर्ण आहे. वाचलेलं आमच्या प्रत्ययात येणं, ते दृष्टी मिळणं, डोळे उघडलं जाणं, हे खरं ज्ञान आहे मंडळी. ओवी, अभंग, दोहे, श्लोक हे प्रेमगीत आहे त्या परमात्म्य पुष्पाचं. पण ते शब्द ते परमात्म पुष्प नव्हे. ज्यांनी ते गीत गायलं त्यांनी त्या फुलाचा सुगंध घेतला, म्हणून तर ते गीत त्यांच्या हृदयी उमटलं. आम्ही केवळ शब्दात अडकून राहिलो तर त्या ईश्वरी पुष्पापर्यंत, त्याच्या सुगंधापर्यंत आम्ही कधीही पोहोचू शकणार नाही. त्या सुगंधापर्यंत, प्रत्यक्ष त्या फुलापर्यंत पोचणं आहे ज्ञान. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असं म्हणताना त्यांच्या हा या शब्दात प्रत्यक्षानुभूती आहे, म्हणून ते त्यांचं ज्ञान आहे. आम्ही म्हणतो तेव्हा तोच
हा शब्द केवळ पाठांतर आहे, म्हणून ते ज्ञान आमचं नाही, म्हणून तो केवळ कोरडा शब्द आहे. अनुभूतीतलं प्रत्यक्ष ज्ञान एकदा का प्रकट झालं की त्याच्या एवढं पवित्र मग दुसरं काही नाही. मग ज्ञान या दृष्टीनं पाहता मग ज्ञानाची तुलना कशाचीच होणार नाही. ज्ञानाची तुलना ज्ञानाशीच करावी लागेल. मनोनी बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अथी. म्हणून प्रत्येक प्रकारांनी विचार केला, पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिला तरी असेच दिसते की ज्ञानाची पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. हे ज्ञान मग एक खूप मोठी शक्ती आहे, ज्ञानशक्ती. आणि या ज्ञानशक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. फक्त ही ज्ञानदृष्टी आमची स्वतःची असायला हवी. अंतःसमयी दुसऱ्याच्या ज्ञानदृष्टीचा आम्हाला काहीही उपयोग नाही. असं म्हणतात, एक व्यक्ती वृद्ध झाला आणि त्याचे डोळे गेले, त्याला दिसेनासं झालं. त्याची 70 उलटली होती. व्यवहार मुलांकडे गेला होता. त्याला 7 मुलं होती. त्यांचे विवाहही झालेले होते, त्यामुळे त्याला 7 सुनाही आलेल्या होत्या. तो सुखी होता. त्याच्या बायकोनं त्याला तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या म्हणून समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण तो म्हणाला, अगं आता त्या डोळ्यांचा मला किती उपयोग होणार आहे, उगाच खर्च. आणि तुम्ही सगळे आहात की, तुम्हीच माझे डोळे. 7 लेकरं आहेत, माझी मुलं, सुना आहेत सगळ्या. शिवाय तू स्वतः आहेसच माझी काळजी घ्यायला. जाऊ दे ऑपरेशनचं. माझ्या 2 डोळ्यांनी असा काय फरक पडणार आहे, तुमचे एवढे डोळे आहेत की. त्याच्या पत्नीलाही हे खरं वाटलं आणि ऑपरेशनचा विषय मागं पडला. पण वर्षही मागं पडलं नव्हतं, वर्षही सरलं नव्हतं, त्यांच्या घराला आग लागली. ज्यांना डोळे होते ते घर पेटलेले बघताच घराबाहेर आले. पण त्यातल्या कुणाच्याच आठवणीत हे राहिले नाही की बाबा घरातच आहेत, त्यांना डोळे नाहीत. गडबडीत धावपळीत ते सगळे तसेच बाहेर आले होते. आरडाओरड करत सगळ्यांना बाहेर काढणाऱ्या त्या बाबाच्या पत्नीला आगी बाहेर सगळे आल्यानंतर नवऱ्याची आठवण झाली. नवऱ्याची आठवण झाली खरी, पण आग आता अधिकच भडकली होती. ती आक्रोश करू लागली, पण आता काही करता येत नव्हतं, काही करण्यासारखं नव्हतंच. अगदी भडका उडाला होता. ते अंध बाबा पोळायला लागल्यावर धावायला लागले, पण दरवाजा न सापडल्यामुळं धडकू लागले. दरवाजा सापडत नव्हता. ते ओरडत होते, धावत होते आणि कुठल्या तरी भिंतीला जाऊन धडकत होते. तेव्हा त्या बाबांच्या मनात हा विचार येऊन गेला की जेव्हा आग लागलेली असते तेव्हा दुसऱ्यांच्या डोळ्यांचा उपयोग नसतो, तेव्हा दृष्टी आपणालाच असायला हवी. दृष्टी आपल्यालाच असायला हवी. ज्ञानदृष्टीचं अगदी असंच आहे बाबांनो, ज्ञानदृष्टीचं अगदी असं आहे. ज्ञानदृष्टी ही स्वतःचीच असायला हवी. स्वानुभूतीत नसलेलं केवळ पाठांतरातलं ज्ञान आमचा उद्धार करू शकणार नाही. आम्हाला आमची स्वतःची ज्ञानदृष्टी लाभायला हवी. ती आहे आमची खरी ज्ञानशक्ती. सज्जन हो, खरं तर ज्ञान हा विषय शब्दात मांडण्याचा नाहीच. ही मांडणी म्हणजे तसा केविलवाना प्रयत्न आहे. संत कृपेनं काही बोलण्याचा प्रयत्न उगाच केला. पण या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण हेच म्हणूया की आम्हाला संतांच्या त्या ज्ञानदृष्टीचा अनुभव यावा. तेव्हा आयुष्याचे नवरात्र जाऊन ज्ञानाची विजयादशमी निश्चित उगवेल. ती उगवावी हीच अपेक्षा, हीच प्रार्थना. काय बोलू अजून, इथे थांबतो. रामकृष्ण हरी.